मित्र हो नमस्कार. राजकारणात वावरायचं असेल आणि मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला प्रचंड संयम, बुद्धिमत्ता, महत्त्वाचं म्हणजे मुत्सद्देगिरी आणि जिभेवर साखर ठेवायला लागते. आणि ते ठेवलं नाही, यातला एक गुण जरी तुमच्यामध्ये नसला तरी राजकारणात तुमची किती पिछेहाट होते याचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. कोकणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतरचं चित्र. मित्रहो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, उद्धव सेनेची मुलूक मैदान तोप असलेली विनायक राऊत यांचं अनेकांशी हार्डवेअर आहे. अगदी त्यांच्या पक्षातल्यांपासून ते विरोधकांपर्यंत प्रत्येकाला ते अंगावर घेण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येकाची उणीधुणी काढतात, प्रत्येकाला खालच्या थराला जाऊन बोलतात. त्यांच्या या तोंडाळ वृत्तीमुळे आणि प्रत्येकाला आव्हान देण्याच्या वृत्तीमुळे ते हळूहळू राजकारणात खालच्या स्तरापर्यंत जाऊ लागले आहेत. राजकारणात जसजसा माणूस मोठा होतो आणि प्रौढ होतो तितका तो प्रगल्भ व्हायला पाहिजे. पण खरं सांगायचं झालं तर भास्कर जाधव हे त्यांच्या उमेदीच्या काळात ज्या प्रमाणात प्रगल्भ होते तितकी प्रगल्भता आता त्यांच्याकडे राहिली नाही असं दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट जमणार नसते तर त्यावेळी स्वतःहून आव्हान देणं किंवा दुसऱ्याचं आव्हान पेलणं, आव्हान अंगावर घेणं, या दोन्ही गोष्टी वाईट असतात, राजकारणासाठी घातक असतात आणि तुमच्या इमेजला आणि तुमच्या वर्चस्वाला धक्का लावणारे असतात. जे वर्चस्व शब्दात इतकं असेना पण ते असतं आणि ते तुम्ही आव्हान पेलण्यासाठी गेलात आणि तुम्ही हरलात तर तुमची चितू होते. आज भास्कर जाधवांची चितूसुद्धा याच कारणामुळे झालेली आहे राजकारणामध्ये. मित्र हो, क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा आजसुद्धा देव मानतात. सचिन तेंडुलकरचा विक्रम तोडणारे अनेक विक्रमी वीर या क्रिकेट दुनियेमध्ये आजसुद्धा आहेत. पण त्यांना क्रिकेटचं देव कोणी म्हणत नाही. कारण सचिनचं एक खेळ तुम्हाला आठवत असेल, ज्या सचिनच्या ऐन बहरामध्ये ऑस्ट्रेलियनचा फिरकी गोलंदाज असलेला शेन वॉर्न यानं आव्हान दिलं होतं की मी सचिनला उद्याच्या मॅचमध्ये शून्यावर बाद करून दाखवेन किंवा लवकर बाद करून दाखवेन. सचिननं ते आव्हान स्वीकारलं नाही. सचिन नम्रपणे म्हणाला की मला शेन वॉर्न हे मोठे क्रिकेटपटू आहेत, मोठे गोलंदाज आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबत मी काय बोलणार, अशी साधी, सोपी आणि संयमी प्रतिक्रिया त्यानं दिली. मात्र दुसऱ्या दिवशी खऱ्याखुऱ्या सामन्यात आणि खऱ्याखुऱ्या मैदानात त्यानं शेन वॉर्नला चारही बाजूला पिटावून लावलं. शेन वॉर्नचा एक चेंडू एकही दिशा अशी उरली नाही की ज्या दिशेला सचिननं खेळला नाही. त्यामुळे शेन वॉर्नची बोलती आपोआप बंद झाली. कारणात अशी वृत्ती असणं गरजेचं आहे, जी वृत्ती भास्कर जाधव यांच्यामध्ये दिसून येत नाही. मी सांगण्याचं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी भास्कर जाधव यांना पत्रकाराने एक प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव सेनेचं काय होईल माहीत नाही, पण माझ्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या चिपळूण आणि गुहागर तालुक्यामध्ये मात्र उद्धव सेनेला मी चांगलं यश मिळवून देईन. पण मित्र झालं उलटंच. उद्धव सेनेची कोकणातली पिछेहाट तर आपणा सर्वांनाच माहिती आहे किती झाली ती. पण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये चिपळूण आणि गुहागर तालुके येतात त्या भास्कर जाधवांच्या मतदारसंघातील हे दोन्ही तालुक्यांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेची पिछेहाट झाली. नुसती पिछेहाट झाली नाही तर भास्कर जाधव या व्यक्तीला तोंड दाखवायला जागा उरणार नाही इतकी पिछेहाट झाली. इतकी पिछेहाट का झाली तर मित्रहो, तुम्हाला आठवत असेल की मी भास्कर जाधव यांच्यावर एक व्हिडिओ बनवला होता, ज्या एका व्हिडिओनं माझं चॅनेल हाफ मॉनिटराईज झालं आणि मॉनिटराईज पण झालं. तो व्हिडिओचा विषय असा होता मित्रांनो की भास्कर जाधव यांनी गुहागरमधील एका सभेमध्ये, साधी सभा होती, मराठा समाजाचा एक मेळावा होता, त्या मेळाव्यामध्ये बोलताना सहज असं म्हणून गेले की म्हणे ब्राह्मण लोक हे पाताळ यंत्री असतात. आता हा शोध अनेकांनी यापूर्वी लावलेला आहे, पण हा शोध नव्याने लावला आणि कारण नसताना नको तिथं भास्कर जाधव या विषयावर बळवले
आणि हा विषय एवढा मोठा झाला की ब्राह्मण संघानं त्यांचा निषेध केला. त्यावेळी मी मित्र व्हिडिओ जो बनवला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, भास्कर जाधवांची कुंडलीच काढलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये माझं एक वाक्य असं होतं की भास्कर जाधवांना जो पोटशूळ उठला आहे तो फक्त ब्राह्मण संघाविरोधातच नाही आहे, त्यांनी प्रत्येकाला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगेन. सध्या उद्योगमंत्री असलेले उदय सामंत, त्यांना अंगावर घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रत्नागिरीचे दिवंगत नगराध्यक्ष, ज्यांना एक कार्यसम्राट म्हणून ओळख आहे, ज्यांची आजसुद्धा कुठल्याही कानाकोपऱ्यात जा उमेश शेटे यांचं नाव घेतलं तर त्या व्यक्तीला लोक कोपऱ्यापासून हात जोडून नमस्कार करतील. त्यांच्या कार्यपद्धतीवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. अशा व्यक्तीबद्दल, ज्यांचा पूर्ण शहराचा अतिशय सखोल अभ्यास होता, अशा व्यक्तीबद्दलसुद्धा गलिच्छ राजकारण भास्कर जाधवांनी केलं. तसं सांगायला गेलं तर भास्कर जाधव हे चिपळूणचे आणि चिपळूणचं कार्यक्षेत्र होतं त्यांचं, आणि उमेश शेटे यांचं कार्यक्षेत्र फक्त रत्नागिरी शहराचं होतं. तरी पण त्यांच्यात खडाजंगी व्हायची, एकमेकावर गलिच्छ आरोप व्हायचे. त्यानंतर दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं तर त्यांनी नारायण राणे यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे सिंधुदुर्गामध्ये, नारायण राणे आणि त्यांची मुलं, तर हे चिपळूणमध्ये. किती लाँग डिस्टन्स आहे बघा. त्यानंतर दुसरं एक सांगायचं झालं उदाहरण तर सध्या ज्या पक्षात त्या आहेत त्या पक्षाचे प्रवक्ते असलेले विनायक राऊत यांनासुद्धा त्यांनी अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. मी समजू शकतो याच्यातला एखादा माणूस चुकला असेल, एखादा माणूस गलिच्छ असेल, पण सगळेच गलिच्छ? मग भास्कर जाधव एवढे स्वच्छ आहेत का? तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो. चिपळूणमध्ये महापूर भरला होता, ज्यावेळी उद्धव ठाकरे, महापूर भरला होता किंवा काहीतरी अशी नैसर्गिक आपत्ती आली होती, ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तर तेथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आले होते. तर त्यांना काही लोकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, जे निपक्षपाती होते, ना विरोधी पक्षातले होते ना सत्ताधारी पक्षातले होते. त्यांना काहीतरी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, जो आक्रमक पद्धतीचा सुद्धा नव्हता, पण नाराजी व्यक्त करणं ज्याला म्हणतात ती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. तर उद्धव ठाकरेंसमक्षच त्या लोकांना, त्या नागरिकांना भास्कर जाधव यांनी भर रस्त्यामध्ये एवढं झापलं की विचारू नका. त्याचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. भास्कर जाधव यांच्या या वृत्तीमुळे त्यांना त्यांच्या तालुक्यात कोणी विचारेनासं झालं आहे, आणि त्याचा परिणाम झेडपी आणि पंचायत समितीत निवडणुकीच्या निकालावर दिसून आला. तशी उद्धव ठाकरे सेनेची कामगिरी इतर कोकणात काय फारशी चांगली राहिलेली नाही, कारण इतर कोकणात त्यांच्याकडे फार मोठी अशी माणसं नाही आता उरलेली. ज्याप्रमाणे भास्कर जाधव ही मुलूक मैदानी तोप मानली जाते, इतक्या सिनियरिटीची माणसं कोणी उरलेली नाहीत. त्यामुळे इतर ठिकाणचा पराभव त्यांचा समजू शकतो. पण ज्या चिपळूण आणि गुहागरमध्ये भास्कर जाधव हे स्वतः आहेत, त्यांचा विधानसभा मतदारसंघाचा विस्तार हा गुहागर आणि चिपळूणमध्ये पसरलेला आहे, त्या ठिकाणी तरी उद्धव सेनेची कामगिरी चांगली असणं असं वाटत होतं. कारण भास्कर जाधव हे राज्यस्तरीय नेते आहेत. त्यांच्या होमपिचवर असं उद्धव सेनेची जर इतक्या वाईट प्रमाणात पिछाट होत असेल तर उद्धव सेनेला भास्कर जाधव या व्यक्तीबद्दलच विचार करण्याची वेळ आलेली आहे. मित्रहो, आता तुम्हाला मी इतकं बोललो तर उद्धव सेनेने नेमकी कामगिरी कशी केली या दोन ठिकाणी ते आपण पाहू. मित्रहो, एकूणच जर पक्षीय बलाबल बघायचं झालं तर पंचायत समितीचं बोलतो आहे मी. एकूण जागा जिल्ह्यामध्ये होत्या 112 पंचायत समित्यांच्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 पंचायत समिती येतात, तर तिथे 112 जागा होत्या. काँग्रेसला इथे 0 जागा मिळालेल्या आहेत. भाजपला 14 जागा मिळालेल्या आहेत. शिंदे सेनेला 72 जागा मिळालेल्या आहेत. उद्धव सेनेला 12 जागा मिळालेल्या आहेत. अजित पवार गटला 13, शरद पवार गटाला 0 आणि इतरमध्ये 1 जागा मिळालेली आहे. आता ज्या 12 जागा मिळाल्या तर तुम्ही एक कल्पना करू शकता की 12 जागा पूर्ण 9 तालुक्यांमध्ये उद्धव सेनेला मिळाल्या, म्हणजे कुठे किती मिळालेल्या असू शकतात हे तुम्ही पाहू शकता. आता आपण येऊया भास्कर जाधव यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या चिपळूण आणि गुहागर तालुक्यामध्ये उद्धव सेनेची
काय पॉवर राहिली किंवा काय ताकद आहे ती पाहूया आपण. तरी पहिलं येऊया आपण चिपळूण. ज्या चिपळूण शहरामध्ये भास्कर जाधव राहतात, ज्या चिपळूण तालुक्यामध्ये भास्कर जाधव राहतात, त्या पंचायत समितीची उद्धव सेनेची कामगिरी पहा. चिपळूणमध्ये एकूण जागा आहेत 18. या ठिकाणी काँग्रेसला 0, भाजपला 3, शरद पवार गटाला 0, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 7, शिंदे सेनेला 4 आणि उद्धव सेनेला 4. आता आपण येऊया गुहागरमध्ये. जो गुहागर मतदारसंघ आपण भास्कर जाधव यांचा मतदारसंघ जो आहे तो गुहागर मतदारसंघ नावानेच ओळखला जातो. त्याच्यामध्ये चिपळूणचा काही भाग येतो. आता त्या गुहागर मतदारसंघात एकूण जागा आहे 10. काँग्रेसला नेहमीप्रमाणे 0 आहे, भाजपला तिथं 4 जागा मिळालेल्या आहेत, शिंदे सेनेला 5 जागा मिळालेल्या आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला पण 0 जागा मिळालेल्या आहेत. तर उद्धव सेनेला तिथं फक्त 1 जागा मिळालेली आहे. म्हणजे तुम्ही चिपळूण आणि गुहागर या 2 तालुक्या पंचायत समित्यांची उद्धव सेनेची कामगिरी जर एकत्र केली तरीसुद्धा कोणत्याही एका तालुक्यामध्ये ह्यांची सत्ता येऊ शकत नाही. म्हणजे त्या दोन्ही तालुक्यांमध्ये एकूण जागा आहेत 28 जागा आहेत आणि त्या 28 जागांपैकी उद्धव सेनेला फक्त मिळाल्या आहेत 5 जागा. उद्धव सेनेला फक्त मिळाल्या आहेत 5 जागा. सांगायचं झालं मित्रांनो तर मी मगाशी सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं. राजकारणामध्ये संयमी भूमिका घेणं गरजेचं असतं. संयमी भूमिका कोणासारखी घ्यावी तर मी देवेंद्र फडणवीसांचं उदाहरण देईन की त्यांनी कधी मध्ये ते आततायी झाले होते, मी पुन्हा येईन, पण तो आतताईपणा नडल्यावर त्यांनी नेहमीच संयमी भूमिका स्वीकारली. ना अध्यात ना मध्यात अशी तिराहितपणाची भूमिका स्वीकारली. ना अंगावर घेण्याचा प्रयत्न, विश्वास त्यांनी दाखवला की आमचाच निवडून येईल, आम्हीच निवडून येऊ, पण इतर कोणालाही करणार नाही वगैरे ह्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांना विरोधकांना दुबळं समजलं नाही. त्यांनी टीका केली पण त्यांना दुबळं समजलं नाही की आम्हीच सगळीकडे येऊ वगैरे अशी त्यांची ज्या प्रकारे यांची भाषा असते भास्कर जाधव, इतक्या नीच पातळीवरची भाषा त्यांनी वापरली नाही. कारण ह्या निकालामुळे भास्कर जाधव यांचे दात घशात गेलेले आहेत. भास्कर जाधव हे काय म्हणतात ते भुईसपाट झालेले आहेत. त्यांच्याच तालुक्यातून म्हणजे कोकणातून तर सोडा. एक वेळ अशी होती की त्यांना उत्कृष्ट भाषणासाठी विधानसभेचा पुरस्कारसुद्धा मिळालेला होता, ते भास्कर जाधव. आणि आता त्यांच्या होमपिचवर, मी म्हणत नाही गुहागरमध्ये, पण ते ज्या चिपळूण तालुक्यात राहतात, ज्या चिपळूण तालुक्यात ते वाढले, ज्या चिपळूण तालुक्याशी त्यांची नाळ जोडलेली आहे, त्या चिपळूण तालुक्यातसुद्धा कामगिरी त्यांची सुमार आहे. त्यांची सत्ता येऊ शकलेली नाही, सत्तेच्या जवळपास पण ते जाऊ शकले नाहीत. इतकी सुमार कामगिरी भास्कर जाधव यांची झालेली आहे. त्यामुळे मित्र हो, तुम्ही सांगा भास्कर जाधव यांचं नेमकं कोणतं काय चुकलं की त्यामुळे त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर पिछाड झाली. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.